हॅलो, नमस्कार. मी सुचिता आणि स्वागत तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि कुकरचा आवाज तुम्हाला येतच असेल, सो कळलंच असेल की काहीतरी आज खास बनतंय. तर खास असं काही नाही, श्रावण चालू आहे त्यामुळे वेगळं काहीतरी पाहिजे. आता असं नाही म्हणू शकत की नॉनव्हेजची आठवण येते वगैरे, बट एक काहीतरी हेल्दी पण होईल आणि छान पण होईल. रोजच्या तर चपाती भाजी वगैरे ह्याच्यापेक्षा तसंच काहीतरी हेल्दीचंच पण छान असं, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडत असेल, बाहेर जाऊन त्याच्यासाठी खूप पैसे पण देत असतील आणि हे जर बनवलं तुम्ही आणि तुमच्या लहान मुलांना वगैरे दिलं तर आय एम शुअर की भाज्या पण त्यांना आवडायला लागतील. सो ज्यांचीही लहान मुलं भाज्या वगैरे खात नाहीत, ज्यांना जंक फूड खूप आवडतं, त्यांच्यासाठी घरच्या घरी सोपं आणि टेस्टी असं फ्रँकी किंवा व्हेज रोल म्हणू शकता तुम्ही, ते बनवणार आहे. तर बघूयात कसं बनतंय ते आणि मी दाखवते मी कसं, म्हणजे माझ्या पद्धतीने इझी वेमध्ये कसं बनेल ते. सो स्टे ट्यून. सो तुम्ही इथे बघू शकता की मी उकडलेला बटाटा घेतला, त्याच्यामध्ये थोडेफार मसाले घालायचे आणि कोथिंबीर वगैरे घालायचं, जसं आपण आलू पराठ्यांना करतो तसं. आणि त्याला असं गोळा वगैरे बनवून ठेवायचं. त्याच्या बाजूला बघत असाल तुम्ही गाजर आहे, तुम्ही सीझन वाईज कुठलाही गाजर घेऊ शकता. सध्या ऑरेंज गाजरचा सीझन आहे म्हणून ते घेतलेत. शिमला मिरची कापून घ्यायची आहे, कांदा आणि कोबी पण आपल्याला कापून घ्यायचे बारीक पातळ अशी. सो कोबी कापताना मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छिते की आपल्या घरी जर बटाटा जे आपण जे वेफर्स करतो तेव्हा जे आपण स्लायसर यूज करतो त्याच्यावरती जर तुम्ही कोबी किसून घेतला तर त्याच्याने पण खूप छान पातळ असे जुलियन्स होतात आणि खूप छान लागतं ते, जसे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तसंच. पण आता ते नव्हतं माझ्याकडे म्हणून मी ह्या सुरीने कापत आहे. मला आहे सवय त्याची म्हणून ते माझ्याकडनं असे पातळ होतात. तर डेट त्याचं बॅक साईडला ठेवायचं, पुढे असं फिंगर ठेवून तो कापायचं आहे हळूहळू. काळजी घ्यायची की बोट कापला जाणार नाही, तर आपल्यालाच दुखापत होईल, त्याची काळजी घ्यायची. बघू शकता इथे किती छान असे पातळ जुलियन्स झालेले आहेत त्याचे. दुसऱ्या साईडला आपल्याला कढई ठेवायची, जेणेकरून ते जी गाजर आणि शिमला मिरची आहे त्याला थोडंसं आपण कुक करून घेऊ शकतो. तुम्हाला कच्चे आवडत असतील तर तुम्ही कच्चे घेऊ शकता, मला नाही आवडत म्हणून मी असे थोडेसे त्यांना शिजवून घेते. सो त्यांना बटर किंवा ऑइलवरती तुम्ही थोडंसं शॅलो फ्राय करायचं आहे. एक क्रंच पण ठेवायचं, पण थोडंसं कुक पण करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतीचे मसाले किंवा सॉसेस वगैरे घालू शकता. मला शक्यतो नाही आवडत म्हणून मी फक्त त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. ते टाकून मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. पण एकदम पण असे सॉगी नाही होऊन द्यायचे त्यांना, सॉफ्ट पण नाही आणि एकदम कच्चे पण नाही, असं मीडियम वरतीच ठेवायचंय जर पाहिजे असेल तर. आणि बेसिकली ही जी रेसिपी आहे ना ती तुम्ही तुमच्या चॉईसनी करू शकता. जर तुम्हाला सगळंच कच्चं चालत असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा कुक करूनही करू शकता. घरात ज्या व्हेजिटेबल्स असतील त्या तुम्ही यूज करू शकता. जे तुम्हाला लहान मुलांना खाऊ घालायचे ते घालू शकता, पण एवढं पण नाही की त्याच्यात तुम्ही अगदीच भेंडी किंवा वांगी वगैरे घालाल. तर हे जे असे व्हेजिटेबल्स असतात ते पण छान लागतात आणि हेल्दी असतात ऑफकोर्स. तर त्याच्यानंतर जे बटाट्याचे गोळे केलेले आहेत ना आपण, म्हणजे जो गोळा बनवलेला आहे त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे, टिक्कीचा शेप द्यायचा आहे, थोडंसं बटरवरती वगैरे त्यांना एक शॅलो फ्राय करून ठेवायचे, तर ते जास्त इझी पडेल. जर तुम्ही तयारी ह्या सगळ्याची आधीच करून ठेवली असेल ना तर तुम्हाला अजिबात टाइम लागत नाही. आणि चपात्या तर काय म्हणजे बेसिकली हे सगळ्या जे घरात असलेल्या वस्तूंपासून तुम्ही एक बनवू शकता. चपात्याचं पीठ सगळ्यांच्याच घरी असतं, चपात्या सगळ्यांच्याच घरी बनतात, भाज्या पण अवेलेबल ज्या असतील त्याच टाकायच्यात. असं काय नाही की वेगळं आणायलाच पाहिजे, हेच पाहिजे तेच पाहिजे, काही गरज नाही आहे. जे आहे त्यात समाधान मानायचं आणि ते ॲड करून द्यायचे. जस्ट की चपाती भाजी सगळ्यांना खायला कंटाळा येतो किंवा कधी कधी मुलं नाही करतात, त्याच्यासाठी हे फनी किंवा फंकी असं काहीतरी आयटम. आणि मुलांना कलरफुल फूड आवडतं असं मी वाचलेलं आहे, तर तोच एक प्रकार काहीतरी. आणि हे जे कांदे आहेत ते पण असे तुम्ही उभ्याने, म्हणजे भजीला कापतो तसे नाही कापायचे, तसे बिर्याणीला मी जसं दाखवलं तसं कापायचं आहे. आणि बघू शकता त्यांना असं वेगळं केल्यानंतर पण किती छान बारीक. ह्याला पण एकदम असं एकदम बारीक नाही करायचं आहे, ते पण थोडंसं क्रंच आला पाहिजे म्हणून थोडंसं हलकंसं जाडच ठेवायचं आहे. तर पीठ इकडे मळून घेतलेलं आहे, त्याच्या गोळ्या बनवलेल्या. त्याच्यानंतर चपाती लाटलेल्या आहेत. जरुरी नाही आहे की त्यांना 4 पदरीत चपाती पाहिजेत किंवा काय, जसं असेल घरात तसं
किंवा जर नवीन बनवत असाल तर साधे आपण फुलके टाईप जे बनवतो गोल गोल तशीही बनवू शकता तुम्ही. आणि शिजवताना फक्त आहे ना चपाती एका साईडला अर्धी कच्ची ठेवायची, एका साईडला पूर्ण शिजवून घ्या. जी पूर्ण शिजवलेली बाजू असते त्याला तुम्ही बाकीचं जे आपण सॉसेस वगैरे आहेत ते तुम्ही लावू शकता. तर माझ्या घरामध्ये म्हणजे फ्रीजमध्ये होतं ये चीज, लिक्विड चीज आहे, क्रीम चीज काय असते ते आहे, मेयो आहे, केचप होतं. सो मी तेच वापरलेलं आहे. ते थोडं थोडं टाकायचं, मिक्स करायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं. आणि ते पसरून झाल्यानंतर ते बटाट्याचं जे मी तुम्हाला बोलले होते टिक्की, त्याला पण असं ठेवायचं. आणि जी आपली चपातीची वगैरे कालती किंवा उलटणं काय म्हणतात ते तुमच्याकडे, ते सगळं घ्यायचं. म्हणजे ती कालती घ्यायची, त्याच्यानेच ते ठेवून द्यायचं बटाटा. आणि त्याला असं फटके देत 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 त्याचं खाली ओढायचं, म्हणजे ते बरोबर पसरतं जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं. आणि भाज्या इथे अति नाही घालायच्यात, नाही तर ती फ्रँकी जी आहे ती रोल नाही होत. आणि मग असं लावायचं. थोडीशी ती शिजवलेली भाजी टाकायची, त्याच्यावरती कांदा टाकायचा, मग कोबी टाकायची, त्याच्यावरती मी थोडं चीज घातलं होतं करत होतं म्हणून. आणि मग त्याला थोडंसं ना तव्यावरती बटर लावून एकदा ती चपाती ठेवावी, कारण मग ते चीज असं छान मेल्ट होतं. पण जसं मी म्हटलं की हे जे मी ऑफिसला वगैरे न्यायची ना तेव्हा मला असं ऑप्शन नव्हता. सो तेव्हा तुम्ही ती नाही केली तरी चालेल, ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर रॅप पेपर किंवा असं फॉईल पेपर वगैरे असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. त्याच्यामध्ये अशी ठेवायची, त्याला असं रोल करायचा मस्तपैकी, म्हणजे असं मुलांना कळून नाही आलं पाहिजे की ती बाहेरून आणली की घरून केली आहे ती. तर त्याच्यासाठी असं रोल करून घ्यायचं आणि द्यायचं त्यांना खायला. मग असं रोल करून झाल्यानंतर ते मीही टेस्ट केलं. आणि जेव्हा टेस्ट केलं तेव्हा छान लागली. ऑफकोर्स मी पहिल्यांदा नाही बनवले, पहिले पण बनवलेले, ऑफिसमध्ये पण सगळ्यांना आवडायची माझी आजी फ्रँकी, पण अजूनही टेस्ट तशीच लागली. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा कशी लागते ते, आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी लागली टेस्ट आणि किती सोपी आहे ते. बाकी व्हिडिओचा प्रतिसाद खूप छान आला आहे. फंबल होते मी, आय नो, पण माझं नाही प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होते. जशी जशी सवय होईल तसं तसं सॉल्व्ह करायचं बघेन मी. पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. व्ह्यूज येत आहेत पण लाईक नाही करत आहेत आणि सबस्क्राईब पण नाही करत आहेत तुम्ही, तो ते पण करा. बाकी भेटूयात परत नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी मस्तपैकी. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.